सुमारे 1 लाखांचा मालमत्ता कर थकवल्याप्रकरणी वाल्मिक कराडच्या फ्लॅटच्या दरवाजावर कर संकलन विभागाकडून नोटीस लावण्यात आली आहे। बीडमधील खंडणी प्रकरणातील आरोपी असलेल्या वाल्मिक कराडचं पिंपरी चिंचवड कनेक्शन असल्याचं उघड झालंय। वाकडमधील पार्क स्टेट या ठिकाणी कोट्यवधींचा फ्लॅट असल्याचं उघड झालं आहे। वाल्मिक कराड आणि त्याच्या पत्नीच्या नावावर 6व्या मजल्यावर 601 फ्लॅट नंबरचा फ्लॅट आहे। सुमारे 1 लाख रुपयांचा मालमत्ता कर थकवल्याप्रकरणी वाल्मिक कराडच्या फ्लॅटच्या दरवाजावर कर संकलन विभागाकडून नोटीस लावण्यात आली आहे। कराडने थकबाकी न भरल्यास महानगरपालिका पुढे नेमकी काय कारवाई करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटाच्या सहभागात संशयित म्हणून वाल्मिक कराडवर मंगळवारी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कलमान्वये मोक्का गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यानंतर परळीत मात्र आंदोलन सुरू झाले असून कराड समर्थकांनी परळी बंदची हाक दिली। बीड शहर पोलीस ठाण्याबाहेर वाल्मिक कराड समर्थकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे। वाल्मिक कराडची 75 वर्षांची आई आणि पत्नीही या ठिय्या आंदोलनात सहभागी झाले आहेत।